शिकवले, प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने शिकवून सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि छान शिकवले. शिक्षक एवढी कुणाचीच पदवी नाही, कारण की ती शिकवून पाठवतात. डॉक्टर, कलेक्टर कुठलाही पद होते, शिक्षकाशिवाय कुठलाच मार्ग नाही. शिकाल तर टिकाल, अधूनच म्हणलेला आहे. म्हणून मी आज 5वीच्या वर्गावर गेले. ते लहान असून किती
वाटलं की एकदा सर आपल्यासारखेच आहेत की माणूसच आहेत की ते पण असंच काहीतरी शिकवत असतील ते, म्हणून धाडस केलं मी ना. मी कधी सुद्धा शिकवले नाही, कधी सुद्धा असं एवढं बोलले नाही. खरंच मला लास्ट वर्ष आहे माझा. मी इतकं ह्याच्यानं बोलते की मला आता परत कधीही संधी मिळणार नाही असं मला कधीच करणार नाही की कुणाला तरी त्रास व्हावा किंवा कुणाला तरी दुखवावं. तुम्ही पण सुद्धा असं आयुष्यात कधीच वागू नये. नका, आपल्यापेक्षा मोठ्या आहेत त्यांना आदर करा, कारण की ते आपल्यापेक्षा मोठे असतात. कुणाचीही वाईट दृष्टीला किंवा वाईट आपल्यापेक्षा मोठे असतात. धन्यवाद. माझे 2 शब्द कारण त्यांनी हा कार्यक्रमासाठी परवानगी दिली व तसेच सर्व शिक्षकांचा स्टाफ त्यांनी आम्हाला मदत केली. आम्हाला कसं शिकवायचं हे सांगितलं. जे विद्यार्थी ज्या ज्या विषयाचे शिक्षक आहेत त्यांना विचारले, त्यांनी सर्व शिक्षक त्यांना सपोर्ट केले. आज मी मुख्याध्यापक झाले होते. मला खूप छान वाटलं, पण असंही वाटलं की मुख्याध्यापकांना किती काय काय हँडल करावं लागतं. पहिली बार असं पुन्हा हा क्षण कधी मिळणार, कधी स्वतःच्या पायावर उभारून मुख्याध्यापक व्हावा असंही वाटलं. व सर्व शिक्षक त्यांनी आज आम्हा सर्व विद्यार्थ्यांना समजून घेतले. याबद्दल हा कार्यक्रम आमचाही झाला तसं तुमचाही हो, एवढे बोलून मी माझं. आज रोज जे शिक्षक शिकवतात त्या शिक्षकांच्या एकाही तासाला मी किंवा इतर विद्यार्थ्यांनी एकदाही शांत बसलो नाही. आज पहिल्यांदा आमचा वर्ग शांत बसला आहे. आणि विज्ञान आम्हाला रोज विज्ञानच्या तासाला इतका गोंधळ होत होता की आम्हाला विज्ञानचं एक शब्दही ऐकू येत नव्हता. आज पूर्ण विज्ञान शिकलो. 3 वर्गांना शिकवले, पण मी 8वीच्या वर्गावरती 2 तास घेतलो होतो. माझे तास गणित आणि भूगोलचे होते. मला शिकवताना खूप आनंद वाटत होता व तसंच उत्साहही वाटत होता, कारण की मी शिकवत असताना एकही विद्यार्थी मला उरपाटी किंवा माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण करून मला काही करून माझा अपमान करायचा प्रयत्न केलेला नाही. मलाही असं वाटत होते की मी वर्गातील मला वाटते की असं मी वर्गातील सर्वात खोडकर विद्यार्थी आहे. पण मला आज समजलं की मला मी विद्यार्थ्यांना ज्ञान देऊ शकतो, तर मी अभ्यास केल्यानंतर मीही अभ्यास करून पुढे जाऊ शकतो हे मला आज समजलं. पण आज मला समजलं पण मी 8वीच्या वर्गात शिकवत असताना मला खूप आनंद वाटत होता की कारण की ते 8वीच्या असून मला सर्वजण म्हणत होते की तू जाऊ नको, 8वीच्या वर्गावर जाऊ नको. पण मी 8वीच्या वर्गावर जाण्याची जिद्द सोडली नाही. पण मी 8वीच्या वर्गावर जाऊन शिकवण्याचा प्रयत्न केला व शिकवताना मी एकदा तोंड चालू केलं, पण मला तोंड बंद करण्याची मला तास भेट पडल्यानंतर मला कसं तरी वाटत होतं की मी आणि थोडं शिकवावं. आणि आज स्वयंशासन दिनाचे जाधव मॅडम तसेच आमचे स्टाफ आणि आजचे विद्यार्थी शिक्षक स्टाफ, आजचा कार्यक्रम जो आहे शिक्षक दिनाचा सर्वांना उत्साही माझ्या मते जवळपास 15 ते 20 वर्षापूर्वी हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम झाला असेल. पण यावर्षी 10वीच्याच विद्यार्थ्यांनी स्वतःहून हा विषय हेडमास्टरांच्या आमच्या कानावर घातला आणि त्यांनी लगेच परवानगी सुद्धा दिली. म्हणजे शिकत असताना जे काही आणखी सांस्कृतिक कार्यक्रम ॲक्टिव्हिटी वगैरे आहेत तेही शाळेत होणं गरजेचं आहे. फक्त शिक्षण म्हणजे शिक्षण नव्हे तर सगळ्याच बाबतीमध्ये आपण ही पारंगत असलं पाहिजे. म्हणून सरांनी पण लगेच परवानगी दिली आणि प्रत्येक विद्यार्थी जो आहे शिकवत असताना उद्या आम्हाला काय शिकवता येईल का नाही या टेन्शनमध्ये रात्रभर ते अभ्यास करत होते आणि मला वाटते सकाळी जेवण न करता सुद्धा आले. त्यामुळे त्यांना शिकवत असताना आमचे शिक्षक कसं शिकवत असतील आणि किती अभ्यास करत असतील, मग त्यांना आमच्या इथे येऊन शिकवत असताना काय आठवत असेल, काय त्रास होत असेल, हे बरेच विद्यार्थी मला स्वतःला सांगितले. परंतु प्रत्येकजण स्वतः त्या कार्यक्रमात म्हणा किंवा कोणतीही अडचण जी आहे कोणत्याही कामात सहभाग घेतल्याशिवाय त्याला कळत नाही. आपण म्हणतो ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तशा प्रकारे आपण कोणतंही काम सहजासहजी आपण
कानामागे टाकतो किंवा कोणत्याही कामामध्ये आपण दुसऱ्याला तुच्छ लेखतो, पण तो स्वतः ज्या ठिकाणी उभारल्यानंतर मग स्वतःला कळतं की हे काम किती त्रासदायक आहे, किती अडचणीचं आहे, आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपणही त्याच पद्धतीनं राहावं अशी प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा प्रकट होणं गरजेचं आहे. आजचा दिवस जो आहे तो शिक्षकांनी चांगल्या प्रकारे शिकवला. आम्ही सुद्धा थोडंसं प्रत्येक वर्गाने जाऊन निरीक्षण केलं आणि चांगल्या प्रकारे वर्ग वगैरे सायलेंट शांत होता आणि तुम्ही शांत बसलात, त्याबद्दल तुमचंही अभिनंदन आहे. विशेष करून सर्व शिक्षकांचं, त्यापेक्षा मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि आमचे 2 शिपाई यांचं विशेष आभार. आणि हा कार्यक्रम